चकल्या तर आपण भरपूर खाल्लेल्या आहेत, पण एकदा तुम्ही भाजणी चकली बनवून बघा. इतकी सुंदर आणि छान तर दिसते, पण चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट आहे. अशी एकदम कुरकुरीत चकली तयार होते. नमस्कार, मी सुनीता. अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी दिवाळी स्पेशल आहे, पण त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना अनोखी चव चॅनलकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपली दिवाळी स्पेशल आजची रेसिपी आहे ती म्हणजे भाजणीची चकली. अगदी चकलीची भाजणी कशी करायची तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. अगदी अचूक प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा ती भाजणी बनवून त्या पिठापासून चकली बनवू शकता. तर त्याच पिठाची आज आपण बनवणार आहे ती म्हणजे एकदम कुरकुरीत चकली. अगदी ही चकली बनवताना सुद्धा आपल्याला कोणतं प्रमाण किती घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी तेलाचं प्रमाण किती घ्यायचं, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, तिखटाचं प्रमाण किती घ्यायचं, अगदी सविस्तर कृतीसह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. मग वेळ न घालवता आपण ही भाजणीची चकली कशी बनवायची ती पाहूया. आज आपण भाजणीच्या पिठापासून चकली कशी तयार करायची ते बघणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. कारण 1 किलोची भाजणीचं पीठ आपण तयार केलं होतं, ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यात आपण परातीमध्ये काढून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्यामुळे चकली अजून छान होते. लाल तिखट याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी 3 चमचे म्हणजे 3 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे. तिखटचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. माझं या चमच्याने माप घेतलेलं आहे. आता मी ते ओवा ॲड करणार आहे. ओवा आपण पीठ दळून आणलं ना तेव्हासुद्धा टाकलेला होता, तरी पण मी आता 1 चमचावर तो ओवा टाकते. कारण आणखी ताजा ताजा ओव्याचा छान वास येतो म्हणून मी थोडंसं आता ॲड केलेला आहे. नाही केला तरीसुद्धा चालेल, कारण आपल्या पिठामध्ये ओवा आहे. आता क्रश करून टाकायचा. आता हे जे सर्व साहित्य आपण पिठामध्ये टाकले ना, हे पहिले सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे. आणि आपल्याला चकल्या 1 किलोच्या असो किंवा 2 किलोच्या असो एखाद्या भांड्याने म्हणजे एखाद्या मापाने मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढचं प्रमाण व्यवस्थित घेता येतं आणि आपल्या चकल्यासुद्धा अजिबात बिघडत नाही आहेत. मी सुद्धा हे जरी अर्धा किलो पीठ असलं ना तरीसुद्धा मी कपाने मोजून घेतलेलं आहे. माझ्याकडे मेजरिंगचा कप आहे, त्याने मी 4 कप पीठ घेतलेलं आहे, पण मापाने अर्धा किलो आहे. आता आपण असं मोजून का घ्यायचं, कारण पुढची प्रोसेस करताना तुमच्या लक्षात येईल हे पीठ आपण मोजून का घेतो आहे. आता पीठ उकडायच्या 2 पद्धती आहेत. म्हणजे एक तर पीठ उकडून घेऊ शकता पाण्यामध्ये गॅसवरती, किंवा तुम्ही गरम पाणी घेऊन पिठामध्ये टाकू शकता. आपण ज्या कपाने आता पीठ घेतलेलं होतं, 4 कप घेतलेलं होतं, तर आपल्याला याच्यातनी पाणी घ्यायचं आहे. मग पीठ मळताना आपल्याला किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याला पहिलं तेल लागणार आहे, कारण आपण तेलाचं मोहन ह्या पिठामध्ये टाकणार आहे. या पद्धतीने चकली बनवा तुम्हाला कळेल. हा पाव कपचा एक मापाचं फक्त घेतलेला आहे, त्याने आपण भरून वगैरे काही घेणार नाही. मी चमच्याचं माप तुम्हाला सांगणार आहे. हा जो चमचा आहे ना, त्याने 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला आता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. असं 4 चमचे आहे, म्हणजे एका कपाला 1 टेबलस्पून घेतले. खूप पण तेल टाकायचं नाही ना, तर चकली आपली तेलकट होऊ शकते, म्हणून जास्त घ्यायचं नाही. आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे कडकडीत तेलाचं मोहन करायचं. तेलसुद्धा एकदम कडकडीत गरम करून घेतलं. आता आपण हे पिठामध्ये टाकून घ्यायचं. आता हे गरम गरम आहेत, आपल्याला हात घालता येत नाही. काय करायचं, चमच्याने पहिलं मिक्स करून घ्यायचं. आणि एकदा मिक्स करून झालं की तो पण थंड होतं, मग हाताने हे पीठ सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल आणि पीठ एकजीव झाला पाहिजे. याच्यापेक्षा आपल्याला तेल अजिबात जास्त घालायचं नाही. तर तुम्ही म्हणाले चकल्या कशा काय तेलकट झाल्या, तर एवढं प्रमाण तुम्ही घेतलं, चकल्या तुमच्या तेलकटसुद्धा होणार नाही आणि एकदम परफेक्ट चकली तयार होणार आहे. आता हाताने सगळं मिक्स करून घेऊया. थंड झाल्यावर हात घालायला काही प्रॉब्लेम नाही. तेलाचं घातलेलं मोहन आपण पिठामध्ये छान आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर थोडंसं पीठ उचलून तुम्हाला दाखवते कसं होतं. त्याची मूठ झाली पाहिजे, मग समजायचं आपलं हे मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे. बघा असं छान अशी मूठ तयार होते, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट आहे. आता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे. आता गरम पाणी मला हे पीठ मळण्यासाठी किती लागलेलं आहे ते मी सांगते. पहिलं आता 1 कप घेतलेला आहे, पण माझ्या अंदाजाने मला काय वाटतं, जेवढं पीठ आहे ना त्याच्या अर्धं पाणी तर आपल्याला लागतं. एखादे थोडंसं 1-2 चमचा एक्स्ट्रा लागेल, म्हणजे लागले तर. मला किती लागलं मी पीठ मळून झाले की तुम्हाला सांगते. पाणी मात्र मी हे एकदम कडकडीत करून घेतलेलं आहे, त्यामुळे तसंच पाणी घ्या आणि हे पीठ मळून घ्या. आता 1 कप टाकून झालेला आहे. आता अजून 1 कप घेतला. मी हे सगळं ओतणार आहे. मला माहिती आहे हे एवढं पाणी लागणार आहे, कारण नेहमीचा अंदाज आहे. आता चमच्याने मिक्स करून घेतले की हाताने आता मळून बघायचं. पण अशी पिठाची उकड काढली ना, पीठ थोडंसं एक्स्ट्राचं वाढतं, म्हणजे जास्त प्रमाणात होतं. आता गरम पाणी जर आपण ह्याच्यामध्ये टाकले ना तरी पीठ असं फुललं जातं. आता चमच्याने मिक्स करून झालं, आपण हाताने आता मळून घेऊया. खूप गरम नाही आहे, थोडंसं कोमट आहे, त्यामुळे आपल्याला पटकन मळता येतं.
आणि जास्त प्रमाणात जरी हे पीठ असलं ना तरीसुद्धा तुम्ही असं थोडं थोडं घेऊन मळायचं, म्हणजे परातीतच साईडला करायचं आणि एकत्र सगळं मळून झालं ना मग सगळे गोळे एकत्र करून मग एकजीव करून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी थोडं थोडं करून घेतलं आणि मग पीठ मळून घेतलेलं आहे. आता अर्ध्या किलोचंच पीठ आहे, पण गरम पाण्यामध्ये मळल्यामुळं पिठाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. एकदम घट्ट पीठ मळलेलं आहे, अजिबात पातळ केलं नाही. तुम्हाला हात लावल्यानंतर लक्षात आलं असेल हे पीठ कशा पद्धतीने मळले. पहिले मी 2 कप पाणी घेतलेलं होतं, दुसरं फक्त थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे 2.25 कप मला पाणी लागलं हे पीठ मळण्यासाठी. याच्यापेक्षा जास्त पाणी लागलं नाही आणि फक्त कडकडीत गरम आहे तेच पाणी घेतलेलं आहे, त्याच पिठाने मी मळलेलं आहे. तुम्हीसुद्धा गरम पाण्यामध्येच पीठ मळा, म्हणजे चकली तुमची अजिबात बिघडणार नाही. आता हे जे पीठ मळलेलं आहे ना एकदम घट्ट पीठ आहे, त्यामुळे आता तुम्हाला मी मळताना लक्षात येईल की हे पीठ आपल्याला किती लागतं. बघा हे तोडून घेतलेलं आहे, जेवढं आपल्या साच्यामध्ये बसं ना तेवढाच गोळा मी वरती ठेवलेला आहे. बाकीचा जो गोळा आहे त्या बाउलमध्ये ठेवायचा, तो ओल्या कपड्याने झाका किंवा एखाद्या झाकणीने झाकून ठेवा. आता हा गोळा आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे आणि छान आपला रोल त्याचा तयार करून घ्यायचा, जेणेकरून ते आपल्या शेवगा किंवा तो साचा त्याच्यामध्ये बसता येईल एवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर पीठ हे ना एकदम असं प्लेन मळून घ्यायचं, म्हणजे छान मळायचं पीठ, म्हणजे आपल्या चकल्या तुटणार पण आणि व्यवस्थित होतील. किती घट्ट मळलेलं आहे बघा, किती प्लेन छान रोल तयार झालेला आहे. हे घट्ट मळल्यामुळं असं होतं. आता आपल्याला काय करायचं, जो शेवगा किंवा साचा तुम्ही जे काय म्हणता ते, ह्याची जी चकती आहे ना ती बाहेरचा जो भाग आहे ना तो खरखरीत असला पाहिजे, तर ती आपण बाहेर साईडला ठेवायचं, म्हणजे आपल्या जो चकल्या आहेत ना एकदम अशा काटेरी चकल्या तयार होतात. आता भरून घेऊया. जेवढं शेवग्यामध्ये किंवा ह्या साच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं पीठ घ्यायचं आणि दाबून भरायचं, म्हणजे कुठेही मध्ये हवा किंवा गॅप राहायला नाही पाहिजे, म्हणजे आपल्या चकल्या पाडताना कुठेही तुटणार नाहीत. चकल्या पाडताना पण भरपूर साऱ्या पाडून ठेवायच्या नाहीत, 1 ते 2 बॅचची फक्त चकली पाडून ठेवायची, म्हणजे जास्त चकल्या सुकत नाही. जास्त पाडून ठेवल्या तर काय होतं, सुकून जातात, मग एकदम ताज्या ताज्या चकल्या अशा वाटत नाहीत, म्हणून थोड्याशाच पाडून ठेवायच्या. आता मी ताट घेतलेलं आहे, ह्या ताटामध्ये जेवढ्या बसतील ना तेवढ्या मी पाडून घेणार आहे, म्हणजे आपल्या 2 बॅच आरामशी तळल्या जातील. चकल्या पाडताना पण बघा एकदम मधला जो भाग आहे ना स्टार्टिंगचा तो पण एकदम चिपकून घ्यायचा आणि जो लास्टचा भाग आहे ना तो पण चिपकून घ्यायचा. खूप पण मोठ्या चकल्या करायच्या नाहीत. आता दिसताना तुम्हाला दिसत नाही हे काटेरी चकल्या बघा, ते आपण बाहेरच्या साईडला खरखरीत भाग ठेवल्यामुळे ह्या चकल्या अशा दिसत आहेत. आपण दोन्ही भाग असे जोडून घेतलेले आहेत, म्हणजे आपली चकली तुटणार नाही किंवा सुटणार नाही तेलामध्ये टाकल्यावर. अजिबात चकली कुठंसुद्धा तुटलेली नाही, एकदम छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजणी पण करा आणि अशा पद्धतीने चकली बनवून बघा, एकदम परफेक्ट चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही दर दिवाळीला म्हणाल अशा पद्धतीची चकली बनवायला हवी. आजची चकली आहे ती आपण भाजणीची चकली केलेली आहे, पण या अगोदर आपण बटर चकली कशी बनवायची किंवा फुटाणा डाळीची चकली कशी करायची, ज्वारीची चकली कशी बनवायची त्याचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहे, तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तशा पद्धतीच्या चकल्यासुद्धा तुम्ही बनवून बघा. एका ताटामध्ये जेवढ्या बसेल तेवढ्या आपल्या चकल्या पाडून घेते. हे सगळ्या चकल्या एका ताटातल्या पाडून झालेल्या आहेत बघा, किती सुंदर वाटत आहेत. एकदम काटेरी चकली तयार झालेली आहे, मस्तच. आणि ह्या चकल्या पाडायच्या अगोदर तेल आपण गरम करायला ठेवायचं. चकल्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे आपल्या चकल्या छान होतात, कुरकुरीत होतात, तेलकट होत नाहीत. आणि एक पाडून झालं ना, म्हणजे एक बॅच पाडून झाली ना दुसरा एक शेवगा भरून ठेवायचा, पाडायचे नाहीत. आपले तळाला टाकले की मग हळूहळू पाडत राहायचं. आता तेल तापलं की नाही कसं ओळखायचं, पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकायचा, जर पटकन वरती आला तर समजायचं तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण एक एक चकल्या याच्यामध्ये टाकूया, खूप काही गर्दी करायची नाही, जेवढ्या तेलामध्ये बसेल ना तेवढ्याच चकल्या टाकून घ्यायच्या. मी 4 चकल्या टाकलेल्या आहेत आणि अजिबात ह्याला स्पर्श पण करायचं नाही. जोपर्यंत असं वरती एकदम शांत तेल होत नाही आणि चांगल्या भाजून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला पलटी अजिबात करायचं नाही. तुम्ही म्हणाल ह्या चकल्या मग कधी पलटी करायच्या, आता हे उकळतं तेल दिसतं, आपल्या चकल्या पण अशा पूर्णपणे दिसत नाहीत ना व्यवस्थित, फक्त हे उकळतं तेल दिसते. पण चकली जर भाजली असेल ना तर तेल एकदम पूर्णपणे शांत होतं आणि चकल्या आपल्या अशा व्यवस्थित दिसतात. मग आता बघा आपलं एक पूर्णपणे तेल शांत झाले की नाही, म्हणजे चकली आपली एक बाजू व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली आपली तुटत पण नाही आणि व्यवस्थित भाजली जाते, व्यवस्थित तळली जाते आणि कुरकुरीत पण होते. आता दुसरी बाजू पलटल्यावर सुद्धा आपल्याला हे तेल उकळतं दिसतं, मग ती बाजू भाजल्यावर सुद्धा तेल एकदम शांत होतं, त्यावेळी आपल्याला चकली काढून घ्यायची. आता बघा चकली छान तळलेली आहे. आता आपण ह्या चकल्या काढून घ्यायच्या. हे तेल बघूनच आपल्याला कळलं पाहिजे. आता चकल्या पण छान आता तळून झालेल्या आहेत, आता काढून घेऊया. आपली पहिली बॅच अशी मस्त आलेली आहे, कलर पण एकदम सुंदर आलेला आहे चकल्यांचा. एखाद्या चाळणीमध्ये वगैरे काढून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तेल राहत नाही, किंवा एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्या. चकल्या बघूनच कळते की नाही चकल्या एकदम सुंदर झालेल्या आहेत. माझी तोडून बघायची पण अजिबात गरज नाही, एवढ्या सुंदर चकल्या आहेत. सगळं तेल काढून घ्यायचं, अजिबात तेलकटसुद्धा ह्या चकल्या होत नाहीत. मी चाळणीमध्येच काढून घेणार आहे. बघा किती कुरकुरीत झालेत, मस्त झाली की नाही चकल्या.
आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया. हिला आपण काय करतो, तेल एकदम कडकडीत गरम असतं आणि चकल्याच्या त्याच्यामध्ये टाकल्या ना आणि आपण ज्यावेळी पलटी करतो ना त्यावेळी गॅस थोडा मिडियम ठेवतो, जेणेकरून चकल्या आपल्या जळू नये. त्यानंतर आपण चकल्या काढून घेतो. म्हणजे गॅस आपण मिडियम केलेला असतो. दुसरी बॅच टाकताना पुन्हा गॅस आपण हाय करायचा आहे, म्हणजे चकल्या आपल्या तेलकट होत नाही आणि व्यवस्थित. ही मात्र गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. चकल्यांची दुसरी बॅचसुद्धा छान आपण पलटी करून घेतलेली आहे. छान असा कलर पण आलेला आहे. आता बघा तळून झालेले आहे. तेल एकदम पूर्णपणे शांत झालं ना, आता काढून घ्यायचे आहेत. आपल्या चकल्यांची दुसरी बॅचसुद्धा आता तयार झालेली आहेत. अशाच पद्धतीने उरलेल्यासुद्धा चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मस्तच झाले की नाही भारी. अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या आता तळून घेतलेल्या आहे. आता तयार केलेली चकली आपली कशी झाली ते पण बघूया. आता मोडून दाखवूया. बघा मस्त आपली हे चकली तयार झालेली आहे. एकदम अशी मस्त मोडते सुद्धा. पोकळ चकली तयार झालेली आहे. बघा अशी कुरकुरी झाली की नाही, मस्तच. मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची चकली बनवा. त्याच्यासाठी तुम्हाला भाजणी कशी करायची तेही दाखवलेलं आहे. त्याच पिठापासून चकली मी तुम्हाला आज बनवून दाखवलेली आहे. मी सुद्धा आता खाऊन दाखवते किती कुरकुरी झाले बघा, एकदम भारी. तुम्ही सुद्धा दिवाळीसाठी अशी भाजणी चकली नक्की बनवा. मग कशी वाटली तुम्हाला ही आजची दिवाळी स्पेशल चकलीची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या दिवाळीमध्ये बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटणार आहोत वेगवेगळ्या दिवाळीच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.